श्रीराम जय जय राम श्रीराम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम इंद्रिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाय पांडुरंगा जो मी तुझ पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय लांचावले मान लागली से गोडी लांचावले मान लागली से गोडी ते जीवेने सोडी ऐसे झाले ते जीवन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी पुरवावी आळी पुरवावी आळी माय बापे आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाय पांडुरंगा जो मी तुझ पाय
ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय या अभंगाच्या निमित्ताने सांगतात, भगवंता आवडे हे रूप गोजिरे सगुण. भगवंता मला तुझं रूप आवडतं आणि त्या रूपाच्या माध्यमातून आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. त्यामुळे भगवंता आता दृष्टी पुढे तू ऐसाची राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. लांचावले मन लागली से गोडी, ते जीविन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे, पुरवावी आळी माये बापे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगाने दर्शन दिलं आणि त्यानंतर तुकोबराय म्हणतात, मला तुझं रूप त्या ठिकाणी आवडलेलं आहे, तुझ्या रूपाचा मला त्या ठिकाणी छंद लागलेला आहे. अशा स्वरूपामध्ये आपलं सुद्धा त्या ठिकाणी छंद, आपलं सुद्धा मन भगवंताच्या ठिकाणी लागलं पाहिजे. केवळ 10 दिवसापुरता मर्यादित नाही, तर अखंड त्याच्या समर्पित त्या ठिकाणी झालं पाहिजे. कसं असलं पाहिजे? शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे. लहान मुलांच्या अंतःकरणामध्ये जसं भगवंताविषयी प्रेम असतं, गणेशोत्सव म्हटलं की लहान मुलांना सर्वात जास्त आनंद होत असतो, कारण त्या गणेशाच्या माध्यमातून त्यांना भगवंत, कारण ज्या वेळेस लहान मूल असतं त्यावेळेस लहान मूल जर हसलं, लहान मूल जर बोललं, तर आपण त्यावेळेस म्हणत असतो ते कोणाशी बोलतंय, कोणाशी? देवाशी ते बाळ बोलतंय. अशा स्वरूपाची आपली भूमिका त्या ठिकाणी असते. का ते देवाशीच का बोलतं, इतरांशी का बोलत नाही? कारण त्या बाळाला त्या ठिकाणी काहीही समजत नसतं की सुख आणि दुःख या गोष्टी त्याला त्या ठिकाणी माहिती नसतात. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळा, अशा स्वरूपाची भूमिका त्याच्या जीवनामध्ये असते. जसं बाळाला देवाचं रूप आवडतं, तसं आपल्याला सुद्धा अखंड रूप भगवंताचं, गणेशाचं त्या ठिकाणी आवडलं पाहिजे. फक्त 10 दिवसापुरते मर्यादित नाही, ते अखंडपणे त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून आजच्या प्रवचनरूपी सेवेच्या केंद्रस्थानी देवाचं रूप हा विषयाच्या प्रवचनरूपी सेवेच्या केंद्रस्थानी आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा सार्वजनिक गणेशोत्सव, ज्यांनी या गणेशोत्सवासाठी आपल्याला प्रेरणा दिली, वैकुंठवासी पांडुरंगांना भुजबळ यांचंही स्मरण या दिवसाच्या निमित्तानं जरूर झालं पाहिजे. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा आपला सार्वजनिक गणेशोत्सव असेल, ज्यांनी सुरुवात केली, सुरुवात करणं खूप अवघड असतं. सगळ्यांना जमा करायचं आणि त्याच्या माध्यमातून सुरुवात करायची. दिवाळीला सगळे उपस्थित असतात, दिवाळी ज्यावेळेस असतं त्यावेळेस कोणी उपस्थित नसतं, सुरुवातीला कोणीच नसतं. आणि ज्यावेळेस उत्सव निर्माण होत असतो, तो मोठा उत्सव होत असतो. पूर्वीच्या कालखंडामध्ये गणेशोत्सव हा फक्त कोकणात मोठ्या स्वरूपामध्ये केला जायचा आणि देशावरती ज्यावेळेस आर्थिक सुबत्ता आली त्यावेळेस आपण तो उत्सव मोठ्या स्वरूपामध्ये साजरा केला आणि आपला सार्वजनिक गणेशोत्सव हा आपण 5वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहोत. म्हणून या उत्सवासाठी ज्यांनी कष्ट केले, आता जरी आपण या ठिकाणी बसलेला असलो तरी याची पूर्वतयारी 1 महिन्यापासून त्या ठिकाणी होत असते. सकाळची आरती असेल, संध्याकाळची आरती असेल, या सर्वांचं नियोजन करायचं. त्यासाठी खेळाचं नियोजन करायचं, स्पर्धेचं नियोजन करायचं. जे खरे ते शिलेदार आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुकोबरायांना देवाच्या रूपाची आवड आहे, तशी देवाला पण कोणाची आवड असते. तुकोबराय ज्ञानोबराय सांगून जातात, मग देवाची आवड काय? ज्ञानोबरायांना जर विचारलं तर ज्ञानोबराय म्हणतात, देवाला भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव त्या ठिकाणी आवडत असतो. तू मनहि मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, हे सर्वत्र नमस्कारे मज एका ते. ज्याच्या अंतःकरणामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये असलेला भाव असतो
तो मला सर्व प्रिय त्या ठिकाणी असतो. ज्ञानोबराय म्हणतात तो भक्त भगवंताला आवडत असतो. सावता महाराज म्हणतात कोणता भक्त भगवंताला आवडत असतो, तर सावता महाराज म्हणतात हो, नामाची या बळे न देऊ सर्वता घडी काळाचा माता श्रोते मारून. त्या भजनाच्या माध्यमातून वैकुंठीचा देव आणूया कीर्तने विठ्ठल गाऊनी नाचुरंगी. जनाबाई म्हणते देवाला कोण आवडतं, आणि ज्यावेळी त्या देवाचं भजन चालू असेल त्यावेळेस भगवंत कसे येतात, तर नाचत त्या ठिकाणी भगवंत येतात. गणराया जसा नाचत वाजत गात आणतो, तसा भगवंत सुद्धा ज्या ठिकाणी त्याचं नामस्मरण चालू असेल त्या ठिकाणी भगवंत नाचत येत असतात. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. गोरोबाच्या ठिकाणी गेल्यानंतर गोरोबाला मडकी घडून देण्याचं काम भगवंतानी केलं, चिकट तोडण्याचं काम त्या ठिकाणी भगवंतानी केलं. हे भगवंतानी नाचत नाचत त्या ठिकाणी केलं. म्हणून जनाबाई सुद्धा म्हणते भगवंत भक्ताकडे येत असताना वाजत गाजत नाचत त्या ठिकाणी येत असतो. चोखोपराय सुद्धा म्हणतात भगवंत मला ज्या ज्या वेळेस मदतीला आले त्या वेळेस भगवंत नाचत माझ्याकडे आले. एवढंच नव्हे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की भगवंताला त्या भक्ताची आवड असते. आवडे देवासी एका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि तो भक्त कसा असतो त्याचं लक्षण सांगत असताना तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, उदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, तुळशी पत्र आहे, सकाळी उठल्या बरोबर जी माता तुळशीला पाणी घालते तिची आवड त्या ठिकाणी. सूर्योदयापूर्वी तुळशीला पाणी घातलं पाहिजे. तुळशी श्री सखे शिवे पाप हरणी पुण्य दे, नमस्ते नारद नुते नमो नारायण प्रिये. भगवंताला जी तुळशी प्रिय आहे त्याच तुळशीला जर पाणी घातलं तर आपलं दुःख सुद्धा कमी होत असतं. तर ते सूर्योदयाच्या वेळेस घातलं पाहिजे, आपल्या वेळेनुसार 10 वाजता नाही. आपल्या माता भगिनी ज्या असतील त्या सगळ्या आपण खेडेगावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते संस्कार सगळ्यावरती आपल्यावरती झालेले आहेत. आणि आपल्या सोसायटीमध्ये जे राहतात ते असे काही करून फॉरेनवरून वगैरे आलेले नाही. आपल्या महाराष्ट्रामधली सर्व मंडळी आहे आणि ते संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुकोबराय म्हणतात देवाला कोण आवडतं, हो हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या भूमिकेमधनं. आणि सर्व कोणाला आवडतं, जो संप्रदायामध्ये असेल, भक्ती करत असेल, जो रात्री 10 नंतर डुलत येत नाही तो कुणाला, जो डुलत येतो तो कुणालाही आवडत नाही. बरोबर आहे ना मिर्झे महाराज? हो, रात्री 10 नंतर अंधारानंतर तो ढोलीसिंग खेळत येणार नाही. हो, तो डुलत त्या ठिकाणी येत असतो आणि त्या भारामध्ये तो कोणाला मारतो हे त्याला पण कळत नाही. कारण ज्या दिवशी दुर्दैव असं आहे, ज्या दिवशी आपल्या गणेशाची स्थापना झाली त्या दिवशी आपल्या सोसायटीमध्ये एक प्रसंग घडला. तुम्हाला माहित नसेल, परंतु सोसायटीमध्ये काय काय चालतं त्याकडे आपण सुद्धा थोडं लक्ष दिलं पाहिजे. शेजारच्या घरामध्ये काय चालू आहे निदान चौकशी तरी केली पाहिजे. कारण तो शेजाऱ्याचा त्या ठिकाणी धर्म असतो. नको ते कृत्य त्या ठिकाणी एका टेनंट होता, परंतु त्यांनी नको ते कृत्य केलं आणि त्या रागाच्या भारामध्ये ज्या आई आणि वडिलांच्या माध्यमातून गणेशाला प्रथम स्थान मिळालं त्याच दिवशी, गणेश स्थापनेच्या दिवशी आईची आणि मुलाची भांडणं त्या ठिकाणी झाली आणि त्याला पोलिसांमध्ये तुम्ही देऊन टाका. परंतु तो दिवस तशा स्वरूपाचा नव्हता म्हणून त्या दिवशी माघार आम्ही घेतली
आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता व्यवस्थित राहा, नाहीतर पुढच्या वेळेस पोलिसांना बोलवलं जाईल. जो माता पित्यांची सेवेवरी आप आपल्या ते तारी, सकळ पूर्वजा ते उद्धरी, तो संसारी सुपुत्र जो आई वडिलांच्या विचाराचं अनुकरण करतो. मुळात गणेशाची स्थापना आई वडिलांना प्रथम मानलं. पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी ज्यावेळेस दोघांची स्पर्धा लागली, कार्तिक आणि गणेशाची, त्यावेळेस गणेशाने एकच काम केलं. आई वडील आपलं सर्व भाव आहे, आई वडिलांच आपलं जग आहे. आई वडिलांची पूजा केली, आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि प्रथम क्रमांक मिळवला आई वडिलांच्या सेवेच्या माध्यमातून. मग गणेशाला सुद्धा जसा गणेश आपल्याला आवडतो तसा आपण सुद्धा गणेशाला त्या ठिकाणी आवडलं पाहिजे. म्हणून देवाची आवड भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव त्या ठिकाणी असतो. मग जीवाची आवड काय असते? जीवाची म्हणजे आपल्या सामान्य जीवाची आवड काय असते मुलांनो? तर जीवाची आवड अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि चौथी आवड कुठली आहे? मोबाईलची आवड आहे. मोबाईल शिवाय राहू शकत नाही. हो, कुठेही असो, कीर्तनात असो, भजनात असो, प्रवचनात असो, दवाखान्यामध्ये असो, बसल्या बसल्या त्या ठिकाणी झोपेतून उठल्यावरती पहिलं त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं जायचं. परंतु आता झोपेतून उठायच्या आधी त्या ठिकाणी पहिलं मोबाईल पाहिला जातो आणि त्यानंतर सगळे मेसेज पाहिले जातात आणि त्यानंतर पुढचं कर्म होत असतं. एवढा मोबाईलला त्या ठिकाणी आवडत असतं. घरामध्ये प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. 4 सभासद जर असतील तर 4 जणांची आवड वेगवेगळी आहे. टीव्हीचा रिमोट जर हातामध्ये घेतला तर कुणाला कार्टून आवडत असतं, तर कुणाला टीव्हीची मालक आवडत असते, तर कुणाला क्रिकेटची मॅच आवडत असते, तर कुणाला पिक्चर आवडत असतो, तर कुणाला तारक मेहता का उलटा चष्मा त्या ठिकाणी आवडत असतो. यांची आवड आहे ती आपली चूक नाही. आता तुमची आवड ती झालेली आहे. सायंकाळच्या वेळेस कुणीही ते कीर्तन वगैरे लावत नाही, पण त्या ठिकाणी आवडत्या मालिका त्या ठिकाणी चालू असतात. म्हणून सकाळच्या वेळेस त्या ठिकाणी आरतीला निवडक मंडळीच त्या ठिकाणी असतात का? आपला झोपण्याची वेळ त्या ठिकाणी बदललेली आहे. परिणाम दुसरा दिवस त्या ठिकाणी आपला खराब होत असतो. जर लवकर उठलं तर आपला आरोग्यासहित आपला दिनक्रम त्या ठिकाणी व्यवस्थित होत असतो. आता जीवाची आवड बदललेली आहे. पार्सल जर मागवायचं म्हणलं तर पिझ्झा, बर्गर, त्याच्याबरोबर वडापाव असेल, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या. आणि आजोबांना म्हणलं आजोबा तुम्ही खा, आजोबा म्हणतात हे असलं काय मला नको, मला चपाती आणि भाकरी भाजी त्या ठिकाणी चालते. प्रत्येकाची आवड. आणि सामान्य जीवाची सर्वात मोठी आवड आहे धनाची. सगळं सोडून देतो आणि त्या धनाच्या पाठीमागे त्या ठिकाणी चालतो आणि दुःखाला त्या ठिकाणी कारण ठरत असतं. ज्या वेळेस धन सुद्धा, गरज सुद्धा मर्यादा सोडते, त्यावेळी ती गरज राहत नाही, तर ती आवड त्या ठिकाणी निर्माण होत असते. गरज जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे ती गरज असते. तिने एकदा मर्यादा ओलांडली की त्याची आवड होती आणि ती जर वेळेला मिळाली नाही, कुठल्या प्रकारचा केक पाहिजे, केक नुसता चालणार नाही, तर कुठल्या कंपनीचा, कुठल्या ब्रँडचा ज्यावेळेस केकचा हट्ट केला जातो, ते दुकान त्या ठिकाणी, ते शॉप त्या ठिकाणी बंद झालेलं असतं. परंतु यांचं समाधान त्या ठिकाणी होत नाही. आम्हाला त्याच ब्रँडचा पाहिजे. गरज होती, परंतु त्याचं परिवर्तन आवडीमध्ये झालं आणि दुःखाला कारणीभूत त्या ठिकाणी ठरतं. यथोचित जर सकाळचा नाश्ता, पोहे दररोज चालणार नाही, इडली केली पाहिजे, उत्तापे केले पाहिजे, ही सगळी प्रत्येकाची आवड त्या ठिकाणी असते. की लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आवडीचा नाश्ता जर नाही केला तर तो नाश्ता जो पोहे दिलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी खात नाही. एवढी प्रत्येकाची आवडच बदललेली आहे. किती आवड धनाची. धनाची आवड सांगत असताना आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हो, आणि धोधो पाऊस पडल्यामध्ये नदीला पूर आलेला होता आणि सायंकाळच्या वेळेस सगळे कामगार ज्या वेळेस सुटत असतात, आपल्या घरी परत असतात, एखादा जर नदीच्या पुलावरनं त्या ठिकाणी पाण्यामध्ये डोकत असेल तर तो काय पाहतो हे पाहण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी थांबत असतात. काय पडलेलं आहे, काय वाहत चाललेलं आहे, हे सगळं दृश्य त्या ठिकाणी पाहत असतात. ज्यावेळेस एका पुलावरती सगळी लोक जमलेली असतात,
कोल्हापूरला जर पूर आला तर दुसऱ्या दिवशी त्या पुरामध्ये सगळी लोक पुलावरती पाण्याच्या ठिकाणी उभी असतात, कारण ते पाणी पाहण्यासाठी सर्वजण आणि काय काय वाहून चाललंय ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. आणि मग ज्या वेळेस अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी पुलावरती जमलेली होती, एका जणांनी पाहिलं की सुंदर अशी शॉल पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेली आहे. काळी शॉल होती आणि ती पकडावी म्हणून एक जणांनी त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये उडी टाकली. पाण्यामध्ये उडी टाकल्याबरोबर तो मोठ्याने जवळ गेल्यानंतर ओरडू लागला, मला वाचवा वाचवा. त्यावेळेस जे उपस्थित होते ते म्हणायला लागले, अरे त्या शॉल साठी, त्या काळ्या शॉल साठी तू उतरला, ती शॉल तर घेऊन ये, तू शॉल तर घेऊन ये. तो ओरडायला लागला, मला वाचवा, मला वाचवा. अरे नाही, शॉल घेऊन ये, शॉल घेऊन ये. त्यावेळेस जो पाण्यामध्ये उडी टाकणारी होता, जो वाचवा वाचवा म्हणत होता, तो म्हणाला, ही काळी शॉल नाहीये, ते वाहत आलेलं अस्वल आहे. तुकोबराय म्हणतात, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, त्या व्यसनाच्या माध्यमातून नको त्या द्रव्य जीवाहुनी आवडे जना. तुकोबराय म्हणतात, द्रव्य जीवाहुनी आवडे जना आणि आम्हा पाषाणाहुनी हीन. ते द्रव्य आम्हाला पाषाणासारखं आहे, आम्हाला ते द्रव्य आवडत नाही. आम्हाला काय आवडतं? आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. छत्रपतींनी ज्यावेळेस नजराणा पाठवला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारला नाही, कारण अतिरिक्त धन ज्यावेळेस प्राप्त होत असतं त्याच्या माध्यमातून व्यसन आणि फॅशन सुरू होते. व्यसन आणि फॅशन त्या ठिकाणी सुरू होते. जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय, अतिरिक्त मिळालं की तिथून नको ते विकार, नको ते संकटाला सामोरे जावं लागतं. म्हणून जीवाला काय आवडतं? धन त्या ठिकाणी आवडत असतं. धर्मराजाकडे सरळ बसा मुलांना, सरळ बसा, पाय लावू नका. धर्मराजाकडे एक ब्राह्मण जातो आणि ब्राह्मण सांगतो की मी दरिद्री आहे, मला त्या ठिकाणी आता तुमच्याकडनं काहीतरी धन मिळालं पाहिजे. धर्मराजा लगेच आपल्या हातातील जे काय अलंकार होते ते ब्राह्मणाला देऊन टाकतो. ब्राह्मणाचं काय सांगतो की ब्राह्मणाचं पोट कधीच भरलं जात नाही, असा सीतेमातेने शाप दिलेला आहे, त्याचं पोट कधीही भरलं जात नाही, असं अनेक कीर्तनकार प्रवचनकार सांगतात. आणि मग तो त्या ठिकाणी म्हणाला, मला एवढं सोनं नाही, मला खूप पाहिजे, खूप पाहिजे, माझा मोठा परिवार आहे, अनेक पिढ्या त्या ठिकाणी ते धन पुरलं पाहिजे, पण तुला शेवटी काय पाहिजे, काय पाहिजे हा चर्चा होत असताना धर्मराजा त्या ठिकाणी म्हणतो, तुला एवढी जमीन मी देतो की तू आत्ता चालायला सुरुवात करायची आणि सूर्यास्त होईस तोपर्यंत ज्या जागेपासून तू परत येशील तेवढी जागा तुला दिली जाईल, अशा स्वरूपाचं वचन धर्मराजा देतो. तो ब्राह्मण चालायला सुरुवात करतो, पळायला सुरुवात करतो. बरोबर सर्व सेवक असतात. सेवक म्हणतात, अहो तुम्ही खूप चाललाय, खूप जमीन आता तुम्हाला मिळणार आहे, आता पाणी तरी प्या, दुपारचं भोजन तरी करा. तो म्हणाला, नाही, आता खूप त्या ठिकाणी मला जायचंय, हो खूप जमीन मला मिळवायचे धर्मराजाकडनं. आणि होता होता दुपारची वेळ होत आली. तो ज्या ठिकाणाहून परत फिरला, त्या ठिकाणी फिरला, तो परत येत असताना अंधार त्या ठिकाणी झाला आणि त्याला अपेक्षित असलेली जमीन त्या ठिकाणी धर्मराजाकडनं मिळाली नाही, कारण त्यानं धनाच्या लोभापायी त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा अंत त्या ठिकाणी करून घेतला. कारण धन सर्व प्रिय सामान्य जीवाला असतं. म्हणून त्या धनाचा ज्याने विकार गरजेपेक्षा पुढे गेले नाही, त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष त्या ठिकाणी झाला. रावणाचं धन किती होतं, कंसाचं धन किती होतं, दुर्योधनाचं धन किती होतं, त्यांचं नाव इतिहासामध्ये झालं नाही. त्यांचं नाव झालं, परंतु नाव त्यांचं त्या ठिकाणी बदनाम झालं. कंस नाव कुणीही ठेवलं जात नाही, रावण नाव कुणीही ठेवलं जात नाही, दुर्योधन कैकेयी सुद्धा कोणी ठेवत नाही, कारण त्यांनी आपल्या स्वार्थापायी, धनापायी त्या ठिकाणी आपली आवड धनाची त्या ठिकाणी ठेवली. धन किती आवडतं जीवाला. विचारवंत त्या ठिकाणी विनोदाच्या माध्यमातून सांगतात, एक आंधळा ज्या वेळेस, मुलांनो ऐका, तुमच्या स्कूलमध्ये सांगण्यासारखा विनोद आहे. हो, ज्या वेळेस एक आंधळा त्या ठिकाणी
हो, एका साधकाला म्हणतो, अहो मी आंधळा आहे, मला 100 रुपये द्या, तुम्ही 100 रुपये द्या. आणि ज्या वेळेस तो 100 रुपये देऊ लागला त्यावेळेस तो दाता त्या आंधळ्याला म्हणतो, अरे तू तर आंधळा नाही, एक डोळ्याने तुला दिसतंय. त्यावेळेस तो आंधळा म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही 100 रुपये देऊ नका, मला 50 रुपये तरी द्या. कळलं नसेल तर घरी जाऊन कळेल. एवढी धनाची अपेक्षा त्या ठिकाणी सामान्य जीव ठेवत असतो. किती आवड धरतो, त्या आवडीच्या माध्यमातून ज्या वेळेस एक जण सातत्याने मृत्युंजय कांबळे ही कादंबरी जी आहे ती वाचनालयामधून एकदा आणली, दोनदा आणली, 10 वेळा आणली. शेवटी तो वाचनालयामधला तो ग्रंथपाल होता, त्याला प्रश्न पडला, तू प्रत्येक वेळेस हीच कादंबरी का नेतो? त्यावेळेस तो वाचक म्हणतो, मी ज्यावेळेस पहिल्यांदा ही कादंबरी लिहिली होती ना, त्या कादंबरीमध्ये मला 500 रुपये त्या ठिकाणी सापडले होते, म्हणून मला असं आता वाटतंय की परत 500 रुपये मला मिळावेत, म्हणून मी ती कादंबरी परत त्या ठिकाणी घेतोय. द्रव्य जीवाहुनी आवडे जीवा, एवढं त्या ठिकाणी द्रव्य जीवनाला त्या ठिकाणी आवडत असतं. म्हणून एक भिकारी ज्या वेळेस याचकाकडे त्या ठिकाणी भिक्षा मागतो, भिक्षा मागत असताना तो म्हणतो, मला 100 रुपये द्या. तो दाता इतका दानशूर होता, त्यांनी 100 रुपये नाही दिले तर 500 रुपये त्या भिकाऱ्याला दिले. आणि ते दिल्यानंतर त्या दात्याने त्या ठिकाणी भिकाऱ्याला प्रश्न विचारला, तू भिकारी कसा झाला, याचं उत्तर मला तुझ्याकडनं पाहिजे. त्या भिकाऱ्याने जे उत्तर दिलं ते अतिशय मार्मिक आहे. भिकारी त्या ठिकाणी म्हणतो, मी सुद्धा तुमच्यासारखा असा श्रीमंत होतो, आणि ज्या वेळेस मी भिकाऱ्यांना दान देत असे त्यावेळेस भिकाऱ्यांनी जर 100 रुपये मागितले की मी त्यांना 500 रुपये द्यायचे, त्याच्यामुळे मी भिकारी झालो. कळलं नसेल तर घरी जाऊन त्या ठिकाणी कळेल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ज्ञानोबराय म्हणतात, सामान्य जीवाला काय आवडतं? सामान्य जीवाला सार्वभौम पद, जगस्प्रिय अस्पद, एक सार्वभौम पद, न मरणे निर्वावाद, जगा पडिये. जगाला 2 गोष्टी मृत्यूलोकामधल्या जगाला आवडत असतात. एक म्हणजे आपली सत्ता, घरातली असो, दारातली असो, राजकारणामध्ये असो. घरात पाऊल टाकल्यानंतर म्हटलं जातं, घराच्या बाहेर तुम्ही, घराच्या आतमध्ये आल्यानंतर मी म्हणेल ते त्या ठिकाणी ऐकावं लागतं. सत्ता सगळ्याला भीती त्या ठिकाणी असते. माझं चेअरमन पद गेलं, माझं अध्यक्ष पद गेलं, याची भीती प्रत्येकाला त्या ठिकाणी असते. परंतु सृष्टीचा नियम त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा आहे की बदल त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो. बदल जर नाही स्वीकारला तर दुःखाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं. दशरथ राजाचा एक केस पांढरा झाला आणि दशरथ राजाने ठरवलं की आता आपण राज्यपद सोडायचं, आपल्या मुलांकडे त्या ठिकाणी द्यायचं. प्रभू रामचंद्रांचा पुढे राज्याभिषेक झाला नाही वगैरे ती कथा आपल्याला सर्वांना माहिती. कैकेयीला सुद्धा भीती होती, प्रभू रामचंद्र जर राजा झाले तर मला त्या ठिकाणी महाराणी म्हणून पद मिळणार नाही, कौशल्य मातेला त्या ठिकाणी मिळेल. प्रभू रामचंद्रांनी अर्थात ते पद स्वीकारलं नाही. भरत राजाने सुद्धा ते पद स्वीकारलं नाही. का? ही सत्ता एकमेव सत्ता नाही. या मृत्यू लोकांमध्ये सत्ता कोणाची आहे? तर भगवंताची तर त्या ठिकाणी सत्ता असली पाहिजे. म्या बोलविल्या व वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाले, जो जगाते चालिता. तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तिने सुखी राहू सर्व काळ. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. हो, जे मृत्यू लोकांमध्ये ज्या घटना घडतात त्या बऱ्याचशा आपल्या हातामध्ये नाही. आता पाऊस पडणं सुद्धा आता आपल्या हातामध्ये नाही, कारण आपण जास्त वृक्षतोड केली आणि त्याचे परिणाम आपल्या अनेक पिढ्यांना त्या ठिकाणी भोगावे लागणार आहे. म्हणून त्याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे, कारण पंचमहाभूतावरती कुणाची सत्ता नाही. सत्ता फक्त देवाची आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविन. हे शरीर सुद्धा त्या ठिकाणी देवाच्या सत्तेने चालतं. याच्या अंतकरणामध्ये असलेला एक श्वास जर निघून गेला
तर याचं शव त्या ठिकाणी निर्माण होत असतं आणि लोक म्हणतात की 5 तासानंतर आता याला ठेवू नका, कारण हे शरीर चालवणारा सुद्धा भगवंत त्या ठिकाणी आहे. भगवान शंकराला सुद्धा वाटत होतं की या मृत्यू लोकामध्ये माझीच सत्ता आहे. रांजणगावचा महागणपती आहे, त्या महागणपतीच्या आख्यायिकामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे. त्रिपुरासुर राक्षसाने ज्या वेळेस अत्याचाराला सुरुवात केली, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अत्याचाराला सुरुवात केली, मृत्यू लोक असेल, स्वर्ग असेल, पाताळामध्ये असेल, सर्वांना बंदीखानामध्ये ठेवलं. सर्व देव भगवान शंकराकडे गेले. त्रिपुरासुर राक्षसाला तुम्ही वरदान दिलेलं आहे, त्यामुळे आता त्याचं पारिपत्य करण्याची तुमची जबाबदारी. भगवान शंकर त्रिपुरासुर राक्षसावरती चालून गेले आणि त्याचा परिणाम असा झाला, देवांचा देव महादेव असणाऱ्या देवाला सुद्धा हार स्वीकारावी लागली. भगवान शंकराचा पराभव झाला आणि आपला पराभव झाला तर बायकोला, आता पार्वतीला मी तोंड कसं दाखवणार? पत्त्याच्या गेम मध्ये जरी हरला तरी तो नीट येत नाही. इथं तर भगवान शंकर त्या ठिकाणी तो घरी येत नाही, तो स्मशानामध्ये जातो आणि त्या ठिकाणी भगवान शंकर निघाले, कैलासामध्ये गेले नाही. अरण्यामध्ये भटकंती करत असताना आपल्या सर्व, आता भगवान शंकराचे भक्त म्हणते की भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सगळी भूत वगैरे घेऊन भगवान शंकर ज्या वेळेस निघाले त्यावेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी वाटेमध्ये भेटली आणि नारद महर्षी कोणाचा जय जयकार करत होते? नारद महर्षी आणि त्यांचे सर्व सहकारी गणेशाचा जय जयकार त्या ठिकाणी करत होते. गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. टाळी जरी व्यवस्थित वाजवायची असेल, हे जरी शिकायचं असेल तर त्यासाठी दररोज आरतीला आलं पाहिजे. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी जमत नाही. हे जर प्रवचन कीर्तन वगैरे कुठल्याही गोष्टी करायच्या असेल तर 14 वर्ष त्या ठिकाणी वनवास. प्रभू रामचंद्रांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. तुकोबरायांचे सुद्धा 14 काळ तरी होते. जे काही करायचं असेल, ड्रायव्हिंग जरी शिकायची असेल तर काही कालखंड घालवावा लागतो. डॉक्टर जरी व्हायचं असेल तर त्यासाठी कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय दुसरं काही मिळत नाही. म्हणून टाळी वाजवण्यासाठी सुद्धा टाळी का वाजवायची? आपल्या अहंकार नावाचा पक्षी जर घालवायचा असेल तर त्यासाठी टाळी वाजवायची असते. गावाकडे जर अन्नामध्ये वाळवण घातला असेल आणि एखादा पक्षी आला तर पहिली टाळी वाजवली जाते. तसे अहंकार नावाचा पक्षी जर घालवायचा असेल तर टाळी त्या ठिकाणी वाजवली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी नारद महर्षी जय जयकार करत चाललेले होते. भगवान शंकराला खूप राग त्या ठिकाणी आला की बाबा मी युद्धामध्ये हरलेलो आहे आणि माझ्या मुलाचा त्या ठिकाणी तुम्ही जय जयकार करता. दोघांचा संवाद झाला. मी का हारलो ज्या वेळेस नारद महर्षींची संवाद झाला त्यावेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी भगवान शंकराला म्हणतात, कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी गणरायाची पूजा तुम्ही केली पाहिजे. अरे मी पूजा करण, परंतु बापाने मुलाची पूजा केलेली मी कुठं ऐकलेलं नाही. त्यावेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी म्हणतात, मी तुमचं प्रवचन ऐकायला आलेलो नाही. तर आता तुम्हाला जर युद्धामध्ये विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गणेशाची पूजा करावी लागेल. गणेशाची नाविलाजास्तव गणेशाची पूजा केली. त्रिपुरासुर राक्षसावरती भगवान शंकर चालून गेले आणि युद्धामध्ये त्याचा विजय झाला. कशामुळे झाला? तर गणेशाची पूजा केली म्हणून. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे,
बाप्पा मंगल मूर्ती. असंच भजन कीर्तन चालू असताना जो टाळ्या वाजवत नाही ना, त्यांना देव त्या ठिकाणी शाप देत असतो. काय शाप देत असतो माहिती का? आता ह्या जन्मामध्ये तुला 2 पाय दिलेले आहेत, पुढच्या जन्मामध्ये 4 मिळतील. पण या जन्मामध्ये त्या ठिकाणी 4 पायाचं काय असतं? कुठला कुठला प्राणी असतो 4 पायाचा? डॉग, कॅट. रॅटला किती पाय असतात? हा, अजून पुढच्या पुढच्या जन्मामध्ये हे व्हायचं का तुम्हाला? मग त्यासाठी काय करावं लागेल? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सामान्य जीवाला धन त्या ठिकाणी आवडत असतं, सत्ता त्या ठिकाणी आवडत असते. आता सुद्धा जे काय आपल्या भारत देशामध्ये चालू आहे ते सगळं सत्तेसाठी चालू आहे. परंतु सत्ता त्या ठिकाणी गणरायाशिवाय दुसरी कोणाची सत्ता त्या ठिकाणी नाही. तुकोबराय म्हणतात, नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची आरोपा माय बापा. तुझी या सत्तेने तुझे गुण गाओ, तेने सुखे राहो सर्व काळ. तुझी श्रोता वक्ता ज्ञानाशी अंजन सर्व होणे जाणे तुझे आधी. तुका म्हणे जेते नाही मी तूपण स्तवावे ते कवन कवना लागी. म्हणून सत्ता जी असेल ती फक्त भगवंताची. आणि पुढे ज्ञानोबराय सांगतात, न मरणे निर्विवाद. मला कधीही मरण आलं नाही पाहिजे हे एक जीवाला त्या ठिकाणी आवडत असते. आणि हा जीवाचा सगळ्यात मोठा गैरसमज त्या ठिकाणी आहे. 60 नंतर काठी येणार, 60 नंतर काठी येणार आणि त्यानंतर कॉट तर येणारच. म्हणून तो क्रम लावत असताना बालपण, हो तारुण्यपण, म्हातारपण आणि त्याच्यानंतर सरपण हे तर ठरलेलंच आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळस गा. हुशार कोण आहे या मृत्यू लोकामधला? तर त्या ठिकाणी यमराजा हा सर्वात हुशार आहे. कुणाचा क्रम कसा लावायचा आहे त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून देवतांच्या सत्तेशिवाय त्या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये काही चालत नाही. ताई सिकंदरला सुद्धा असंच वाटत होतं, मी जग जिंकलेलं आहे आणि शेवटची तुझ्या इच्छा काय हे साधूला विचारलं. त्यावेळी सिकंदराने सांगितलं, मला देव ही पदवी मिळाली पाहिजे आणि दुसरं मला अमरत्व त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. ग्रीक मधल्या अनेक असलेल्या राजांना शेवटची इच्छा त्या ठिकाणी होती की मला जगाने त्या ठिकाणी देव म्हटलं पाहिजे. परंतु त्यांना देव ही पदवी कधीच मिळाली नाही. जो जगाचं कल्याण चिंतन करतो त्याला देव ही उपाधी लागलेली आहे. आणि गणेशाची जे जे पूजा करतात, जे जे परंपरेने पूजा करतात त्या सर्वांना देव उपाधी लावली जाते. पण आश्चर्य अलीकडच्या कालखंडामध्ये असलं आहे, देव जरी उपाधी मिळाली तर देव कधी आत्महत्या करीत नसतो. त्या देव उपाधी असलेल्या लोकांनी आत्महत्या केल्याचं अलीकडच्या कालखंडामध्ये. तिथं सुद्धा गणेशाने सांगून टाकलं की तुमची सत्ता कायमस्वरूपी कधी राहणार नाही, मरण तर येणारच आहे. सिकंदरला त्या ठिकाणी सांगितलं साधूनी, तुला मरण नकोय ना, मग तू हिमालयामध्ये जा, अमृत कुंडामधलं त्या ठिकाणी तू अमृत पी. तो अमृत पिण्यासाठी त्या ठिकाणी गेला. त्या कुंडामध्ये ते अमृत घेणार. तो झाडावरती बसलेला एक कावळा मोठ्याने हसू लागला आणि माझ्यावरती कावळा हसतोय याचा राग सिकंदरला आला. कारण स्वतः हसावं, दुसऱ्यालाही हसवावं, पण दुसऱ्यावरती कधीही हसू नये. जर कोणी आपल्यावरती हसलं तर आपल्याला त्या ठिकाणी राग येत असतो. सिकंदर म्हटला, मी जगत जेता आणि कावळा माझ्याकडे बघून हसतोय. कावळ्याच्या जवळ गेला आणि कावळा म्हणाला, हो मी तुझ्यावरती का हसलो? जगत जेता सिकंदर आणि मरणाला घाबरतोय, असा जगत जेता होऊ शकत नाही. मी सुद्धा त्या अमृत कुंडामधलं अमृत पिलो, मी अमृत पिलो आणि माझी सगळी इंद्रिय थकलेली आहेत आणि मला मरण येत नाही.
याचं दुःख मला आहे, कारण मरण आल्याशिवाय त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होणार नाही, मुक्तीची प्राप्ती होणार नाही. त्यावेळेस जगज्जेता सिकंदरला त्या ठिकाणी कळलं की मरण आल्याशिवाय पर्याय नाही. मग काय करावं? आपली सात्विक स्वरूपाची कीर्ती जोपर्यंत करता येईल तोपर्यंत मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. हेच आपल्या साधू संतांनी केलं. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात सकळ. या भूमिकेमधनं आता विश्वात्मके देवे, येणे वागेने तोषावे, तोषोनी मग द्यावे पसाय दाणे. तुम्हाला शांत बसायचं नसल तर बाहेर गेलं तरी चालेल तुम्ही, कारण घरातली उंदर आणि मंडळापैकी पोरं हे कधी शांत बसत नाही. मग आता पुढच्या वेळी तुम्ही उंदर होणार का गणपती होणार? आता तुम्ही तुमचा विचार त्या ठिकाणी करा. म्हणून मरण त्या ठिकाणी नको असं हे दोघांना आवडत असतं. जीवाला नको त्या गोष्टी त्या ठिकाणी आवडत असतात, ते दुःखाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं. मग साधू संतांना कोण आवडतं? देवाची आवड बघितली, जीवाची आवड बघितली, साधू संतांना त्या ठिकाणी आवडत असतं. तुकोबराय म्हणतात, आवड हे रूप ओझी रे सगुण, पाहता लोचन सुखावले, सावळे परब्रह्म. ज्ञानोबराय म्हणतात, सावळे परब्रह्म आवड या जीवा, नवल देखिले कृष्ण रूपी बिंब, मंगल मंगल नाम विठोबाचे, उच्चारिता वाचे कर्म घडे, सुलभ दुर्लभ ब्रह्मादिक वंदे, वेदादिक शुद्ध जाती. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये देवाचं नाव जर करत असताना जर भोजनाची तयारी केली तर त्या भोजनाचा महाप्रसाद होत असतो. हातामध्ये पाणी असताना जर देवाचं नामस्मरण आलं की त्याचं तीर्थ त्या ठिकाणी होत असत. चालताना जर देवाचं नाव आलं तर त्या ठिकाणी ती तीर्थयात्रा होत असते. आणि बसल्यानंतर जर देवाचं नाव आलं तर त्या ठिकाणी ती समाधी होत असते. प्रत्येक वेळेस त्या जर भगवंताचं नाव आलं, बाकीचे विकार सोडून जर देवाचं नाव आलं तर त्या ठिकाणी ती समाधी त्या ठिकाणी होत असते. म्हणून तुकोबराय म्हणतात, हेच आम्ही सातत्याने केलं. सावळे परब्रह्म. ज्ञानोबराय म्हणतात, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. हो, तुझं पाहता सामोरी. तुकोबराय म्हणतात, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, येणे मुखे तुझे वर्णी गुण राम, तेची मज प्रेम देई देवा, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिकार मना, हेविन चरणावरी माता. शबरी कुठल्याही ब्युटी पार्लर मध्ये गेली नव्हती, आदिवासी स्त्री होती, पण मन हे राम झाले. भगवंताकडे जावं लागलं नाही तर भगवंताला स्वतः तिच्याकडे यावं लागलं. कशाच्या माध्यमातून? चराचरामध्ये असलेल्या भगवंताला त्या ठिकाणी राम म्हणतात रे जाणता नेनता, भोकायाती भलता कुळेन, राम म्हणता न लगे अनिक सायस. तुकोबराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी घेऊन या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर, हेची ध्यान राहो आता हिची ध्यान, डोळा मन हे लंपट. म्हणून तुकोबराय म्हणतात, आवडे हे रूप ओझी रे सगुण, पाहता लोचन सुखावले. त्याचा परिणाम काय झाला? पाहता लोचन सुखावले. लहान मुलाला पाहिलं तर सुखाची श्रीमंती त्या ठिकाणी येत असते. पटकन पुरुष असेल तर घेत नाही, परंतु माता त्या ठिकाणी असेल तर विचारत नाही हे कुणाचं बाळ आहे. पहिलं त्या ठिकाणी कडावरती घेते, त्याचा पप्पा त्या ठिकाणी घेत असते. कारण पाहता लोचन सुखावले. गवळणींना सुद्धा असं दुःख व्हायचं, त्यावेळेस भगवान कृष्णाचं मुख त्या ठिकाणी पाहण्यासाठी जायचं. हो, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगिनी रांगत गुलगुल बोलत असुर रुळात छन्नातळी. कारण त्या दर्शनाच्या माध्यमातून मन निवाले, समाधान झाले, कृष्ण रूपी बोधले मन माझे. बाळाला पाहिलं की त्या ठिकाणी कृष्णासारखं दिसतंय, प्रभू रामचंद्रासारखं दिसतंय. अशा स्वरूपाची भूमिका कुठलीही माता असो तिच्या जीवनामध्ये येते.
तसं तुकोबराय म्हणतात की पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा सुखाची श्रीमंती त्याच्या जीवनामध्ये येते. म्हणून आरतीला सुरुवात करत असताना सुद्धा आरतीची सुरुवात रुद्र कशाने आहे? आरतीची सुरुवात कशाने आहे म्हणा तुम्ही एकदा. सुख करता सर्वांगी सुंदर वैजे दुराशी कंठी जळते नाळ जय देव दर्शन मात्रे मान संने मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. म्हणून आपल्याला मुलांना सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे. म्हणून पहिल्या आरतीला बरोबर आपण दररोज व्यवस्थित वेळेत उपस्थित राहिलं पाहिजे. सुख हे जर पद आपल्याला नाही म्हणायला मिळालं तर पुढचं पद काय आहे? सुख करता आणि दुःख हरता नाही, फक्त दुःख त्या ठिकाणी मग वाट्याला येईल. परीक्षेत मार्क कमी पडतील. हो, संगीत खुर्चीमध्ये नंबर मिळणार नाही, चमचा लिंबू मध्ये नंबर लागणार नाही, रांगोळीमध्ये नंबर लागणार नाही. कशामुळे? आपण देवाकडे गणपतीकडे सुख मागितलं नाही. कामाची नोकरीची सुद्धा इच्छित ठिकाणी बदली होणार नाही. मुलांनाही त्या ठिकाणी इच्छित स्कूल मिळणार नाही. हे सगळं दुःख आपल्याला वाटेला येईल. कारण करता करविता तो भगवंत त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जातं आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझा पाय पांडुरंगा. डॉक्टर जरी असला, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं, कुठलंही ऑपरेशन करायचं म्हटलं तर अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असो, छोट्या हॉस्पिटलमध्ये असो, पहिली रिसेप्शनच्या ठिकाणी देवाची मूर्ती त्या ठिकाणी असते. पहिलं देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवाला ते कार्य सर्व समर्पित करायचं. कारण सत्ता सुद्धा गणेशाची त्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाये पांडुरंगा. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे लांचावले मन लागली से गोडी हे जीवन सोडी ऐसे झाले. लांचावले मन, इतकं मन लांचावलेलं आहे. गाडीचा स्टार्टर चालू केला तर भगवंताचं नाव त्या ठिकाणी येतं. गाडीमध्ये असलेल्या गणपतीला वंदन केलं जातं आणि त्यानंतर पहिला घेर टाकला जातो. एवढं आपलं मन त्या ठिकाणी लांचवलेलं आहे. घरातून बाहेर निघताना सुद्धा देवाच्या पाया पडत असतो आपण आणि आईवडिलांच्या सुद्धा पाया पडत असतो. तुम्ही परीक्षेच्या दिवशी फक्त पाया पडता, बरोबर ना? का निकाल लागल्यावरती पाया कोणाच्या पडायचं? तर आईवडिलांच्या दररोज घरातून बाहेर पडताना पाया पडायचं. कारण या मृत्यू लोकांमध्ये आपण हुशार व्हावं, आपण सुखी व्हावं हे फक्त आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी वाटत असतं. फ्रेंड्सला वगैरे वाटत नसतं. तुम्ही जर चांगला ड्रेस घातला तर ते म्हणत नाही, कुणी घेतला त्या ठिकाणी म्हणतात. हो, किती किमतीचा घेतला, चांगला आहे असं म्हणत नाही. फक्त त्या ठिकाणी आई वडील म्हणत असतात. कारण गणेशाने सुद्धा आपल्या आई वडिलांना सर्वस्व त्या ठिकाणी मानलेलं आहे. म्हणून लांचावले मन लागली से गोडी हे जीवन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माये बापे. आम्ही लढीवाळ भूमिकेमधनं गणराया तुम्हाला विनंती करतो, आम्हाला जे जे पाहिजे ते ते आम्ही याचकाच्या भूमिकेमधनं तुमच्याकडे येतो आणि आमच्या इच्छा पूर्ण करणारा तुम्हीच त्या ठिकाणी केवळ आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात आवडे हे रूप गोचिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आणि मग पुढे संत महात्मे सांगून जातात की भगवंत कुठे कुठे आहे, हा गणराया कुठं कुठं आहे, ते पांडुरंग विठ्ठल असतील हे कुठं कुठं आहे. तर चराचरामध्ये जे जे बेटे भूत ते ते मानीचे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. नामदेव महाराजांनी कुठं पाहिला? श्वानामध्ये पाहिला. हाती घेऊन तुपाची वाटी नामा घावे श्वाना पाटी थांब थांब रे ऋषिकेशी ओरड्या रोट्या कैच्या खाची. हो, ज्ञानोबरायांनी भिंतीमध्ये पाहिला.
चालविल्या जडभिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा चांगा ते ज्ञानदेव माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्याला सुद्धा त्या ठिकाणी बोलवावं लागलं. जेही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचाच केला पुरुष उभा, त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा, या लागी घडावा संत संग. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कशामध्ये पाहिला? कीर्तनामध्ये आपण ऐकलेलं असेल. कशामध्ये पाहिला? तर गाढवामध्ये त्या ठिकाणी भगवंताला पाहिलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दी, नामस्मरण घडो संत समागम, वाळुकाची ब्रह्म नको देवा. सावता महाराजांनी कशामध्ये पाहिला? कांदा मुळात भाजी अवधी विठा बाई माझी. समाजसेवकांनी कुठे पाहिला? त्यानंतरच्या कालखंडामध्ये समाजसेवकांनी पाहत असताना जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, दया करण्याचे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसा वाटाव. चराचरामध्ये असलेल्या भगवंताला त्या ठिकाणी पाहिलं. म्हणून सकाळच्या वेळेस जे आपल्या गार्डन मध्ये फुलं तोडत असतात ना, ती फुलं तोडत असताना सुद्धा आपण नाजूक त्या ठिकाणी तोडली पाहिजे. आपल्या मुलांना हाताळताना जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित नाजूकपणे हळूवार त्या ठिकाणी हाताळतो, फुलं तोडताना सुद्धा त्या ठिकाणी ओरबडली गेली नाही पाहिजे. शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपल्या गार्डन मध्ये एकच बेलाचं झाड आहे, परंतु ते बेलाची पानं तोडत असताना ते झाड असं ओरबडलं जातं, ओढून काढतात. एखादं पान त्या ठिकाणी जरी भगवंताला समर्पित केलं तरी भगवंत त्या ठिकाणी संतुष्ट होत असतो. कारण श्यामच्याईमध्ये एक प्रसंग त्या ठिकाणी आलेला आहे. गणेशाची स्थापना करत असताना श्यामची आई गणेशाला म्हणते की बाबा एखाद्या परड्यामध्ये जा आणि एखादं फुल, जास्वंदीचं वगैरे कुठलं फुल मिळतंय का बघ. त्यावेळेस श्याम त्या ठिकाणी म्हणाला, आई मी आता घरातून बाहेर जाणार नाही, बाहेर धो पाऊस पडतोय आणि मी पावसामध्ये जाणार नाही. कारण मुलांना जर कारण सांगायची असेल तर अनेक कारण त्या ठिकाणी असतात. कारण ना करत्याचा वार शनिवार. आता शनिवार का म्हटलेला आहे त्याची कथा वेगळी आहे, परंतु करायचं नसेल तर मुलं अनेक काम त्या ठिकाणी कारण सांगत असतात. यावेळेस श्यामला त्या ठिकाणी आईची परीक्षा घ्यायची वेळ आली की आता आई काय करणार. आईने त्यानंतर जी युक्ती केली, आईने जे परमार्थाचे विषय सांगितले की श्याम जर काहीही उपलब्ध नसेल तर भगवान विष्णूला फक्त तुळशीचं पान अर्पण केलं तरी चालतं. भगवान शंकराला त्या ठिकाणी बेलाचं एक पान जरी समर्पित केलं तरी चालतं आणि गणेशाला दुर्वाची एक काडी जरी अर्पण केली तर त्या ठिकाणी चालत असते. एवढंही नाही, एवढंही नसेल तर त्या ठिकाणी भगवान शंकराला सर्व प्रिय असणारं पाणी जरी अर्पण केलं, पूजा पत्र काही फल पुष्प तोय, भवता दिवसा पेरा आला या नगरा, पत्र पुष्पम फलम तोयम, योग्या भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती प्रवृत्तम अष्टामी प्रयतात्मना. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलं, काही नसलं तर त्या पिंडीवरती थेंब थेंब त्या ठिकाणी पाणी पडत असतं. तेवढ्याने सुद्धा भगवान त्या ठिकाणी संतुष्ट होत असतात. म्हणून बेलाची पानं आपल्या इथे तोडत असताना आपण सुद्धा काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. एवढंच नव्हे तर सकाळच्या वेळेस बरेचशा माता त्या ठिकाणी कुंडीमध्ये पाणी ओततात आणि फ्लॅटच्या बाहेरच्या बाजूने ज्यांनी कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यांना विनंती त्या ठिकाणी आहे, सकाळच्या वेळेस किंवा दिवसा कधीही त्या ठिकाणी आपण कुंडीमध्ये ज्यावेळेस अतिरिक्त पाणी ओततो त्यावेळेस खालून जर कोणी ऑफिसला चालला असेल तर त्याच्या अंगावरती त्या ठिकाणी थेंब पडतात आणि ते दुःखाला त्या ठिकाणी आपण करायला जातो पुण्य, पण त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं. आणि मग तो वरती पाहतो आणि आपल्या अंगावरती जर एखादा थेंब त्या ठिकाणी चिखलाचा पडला असेल तर त्या ठिकाणी तो आशीर्वाद देणार नाही, तो त्या ठिकाणी चार. आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? जर आपल्यामुळे जर कोणाला दुःख होत असेल तर तसं केलं नाही पाहिजे. मुळात त्या फ्लॅटच्या बाहेरच्या बाजूनी ज्यांनी टेरेस वरती त्या ठिकाणी ते लोखंडी लावून
कुंड्यात ठेवलेले आहेत एक ना एक दिवस आजच्या प्रवचनरूपी सेवेच्या माध्यमातून सांगतो ते स्टीलच्या लावलेले आहेत, ते गंजलं जातं, त्याची शक्ती त्या ठिकाणी कमी होत असते आणि त्या कुंड्याचं दररोज पाणी टाकून टाकून त्या ठिकाणी ते झाड सुद्धा मोठं होतं आणि त्याचं वजन वाढतं. आता नाही, 5-10 वर्षानंतर अशा स्वरूपाचं येईल, एखादी कुंडी खाली पडेल आणि खाली पडल्यानंतर काहीही होऊ शकतं. याची कृपा आजच्या या प्रवचनरूपी सेवेच्या माध्यमातून गांभीर्याने त्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे. कारण आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे का दुःख? मुलांनो, सुखाची प्राप्ती पाहिजे. म्हणून हे सर्व गणेशोत्सवाचं आपण हे करत असताना कमिटीने त्या ठिकाणी वर्गणी पण ठेवलेली आहे. ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिलेली आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि उद्यापर्यंत जे जे देणार आहेत, उद्यापर्यंत जे जे देणार आहेत त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा. कारण आपण हे पुण्य करायला जातो अनेक वेळा पक्षांसाठी. सकाळच्या वेळेमध्ये उरलेलं अन्न असेल किंवा आपण केलेलं ताजं अन्न त्या ठिकाणी आपण गॅलरीमध्ये त्या कठड्यावरती ठेवतो. पक्षी येतात, खूप चांगली गोष्ट आहे. कारण जया दान जाण ज्ञान हे मोक्ष निदानाचे अंजन, हे असो एक चिन्ह दमाचे ते. जो दान करतो शुर दाने जीवी उदार, नाही वासुदेव इतर. या भूमिकेमधून त्याला मुक्तीची प्राप्ती होत असते. परंतु त्या ज्या वेळेस त्या ठिकाणी अखंड चपाती ठेवली जाते, अख्खी चपाती तर त्या कावळा खात नाही, तर ती खाली पडते जमिनीवरती आणि त्याच्यावरनं अनेक गाड्या त्या ठिकाणी जातात, अनेकांची पावलं त्या ठिकाणी पडतात. आपण करायला जातो पुण्य आणि होतं पाप. त्या ठिकाणी आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी पाहिजे. ज्या वेळेस अनोळखी व्यक्ती आपल्या सोसायटीमध्ये येते आणि ज्या वेळेस गेस्ट असेल किंवा गिफ्ट घेऊन येणारा असेल किंवा डिलिव्हरी बॉय असेल, तो त्या ठिकाणी लिफ्ट मध्ये जात असताना दोन्ही लिफ्टची त्या ठिकाणी बटणं दाबतो. दोन्ही लिफ्टची त्या ठिकाणी बटणं दाबतो आणि ती दाबत असताना हळूवार नाही दाबत. आपण सभासद त्या ठिकाणी असेल तर त्याला त्या ठिकाणी बोललं पाहिजे. कारण आपण विचार करतो मी तर पहिल्या मजल्यावरती राहतो, मला काही लिफ्टची गरज पडत नाही. परंतु नाही, या कंपाऊंडच्या आतमध्ये जे जे काय असेल ते आपली सर्वांची संपत्ती आहे आणि त्याचं जर नुकसान झालं, त्या लिफ्टचं जर नुकसान झालं तर प्रत्येकाला त्या ठिकाणी शेअरिंग करावं लागतं. म्हणून या आपली त्या ठिकाणी जबाबदारी आहे. वॉचमॅन वरती सर्व सोडून जमणार नाही. कारण एखादा डिलिव्हरी बॉय येतो आणि त्या ठिकाणी गेटच्या ठिकाणी कुंकला जातो आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्याला बोललं पाहिजे बाबा सोसायटीच्या आतमध्ये येऊन. आता आपल्या सोसायटीच्या आतमध्ये कोणीही त्या ठिकाणी व्यसन करणारे वगैरे नाही, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण हा आपला अभिमान आहे. आणि मग ते डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी पुढच्या वेळेस काळजी करतात की बाबा आपण आतमध्ये जात असतानाच तो त्या ठिकाणी त्याचं नियोजन करतो. त्याला जरी तंबाखू खायची असेल तो कंपाऊंडच्या बाहेर खातो आणि मग त्या ठिकाणी आतमध्ये येतो. कारण व्यसन कोणीही केलं नाही पाहिजे. कारण मोठ्यांचं अनुकरण हे लहान मुलं त्या ठिकाणी करत असतात आणि त्याच्या माध्यमातून जर आपण व्यसन केलं तर दुःखाला त्या ठिकाणी कारणीभूत त्या ठिकाणी ठरत असतो. म्हणून दुसरी एक कमिटीला सूचना आहे, मंदिर तयार आहे, मंदिर तयार आहे, परंतु मंदिरामध्ये देव नाही. आता देव कुठला बसवायचा तुम्ही कुठलाही ठेवा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठलाही देव आपल्याला चालेल, परंतु मंदिरामध्ये देव असला पाहिजे. 10 दिवसामध्ये एवढा मोठा आपण खर्च करतो, एवढा मोठा खर्च देवाच्या मूर्तीसाठी सुद्धा लागणार नाही. आम्हाला चिखलाची तुम्ही केली तरी चालेल. कारण दुर्वांनी पहिले गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी चिखलाची केली होती. कारण बाळाच्या भूमिकेमध्ये जी भूमिका असते ती भगवंताला त्या ठिकाणी सर्व प्रिय असते. आणि उत्तम अशी आपल्या आता गार्डनची सुद्धा व्यवस्था शंकरांना भुजबळ यांच्या माध्यमातून होते. अजून 4-5 वर्षानंतर अतिशय चांगली सुंदर गार्डन या ठिकाणी होणार आहे. एवढंच नव्हे तर मेट्रो झाल्यानंतर आपल्या या सोसायटीला अनेक जण विचारतील की बाबा इथं फ्लॅट भाड्याने मिळतो का? आताच मिळत नाही. कारण मेट्रो स्टेशनच्या शेजारी जर जी स्कीम असेल त्याचे रेट सुद्धा आता चांगले वाढलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपला अतिशय चांगला उत्कर्ष या माध्यमातून होणार आहे.
आणि सर्वांनी जर अशा उत्सवामध्ये आपण आनंदाने त्या ठिकाणी राहिलं तर आपला सुद्धा उत्कर्ष त्या ठिकाणी होणार आहे. सगळ्याच गोष्टी वॉचमॅन वरती सोडून देऊ नका, कारण चांगले वॉचमॅन ठेवायचे असेल तर चांगले पैसे मोजावे लागतील. आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये महिलांना माहित नसेल, कारण सगळं मेंटेनन्स हे भरतात. या आपल्या पंचक्रोशीमध्ये एकमेव आपली त्या ठिकाणी सोसायटी अशी आहे की त्याचा मेंटेनन्स सर्वात कमी आहे. याच्या बाहेर जर गेलं तर 3-3 हजार रुपयाचा मेंटेनन्स आपल्याला भरावा लागतो. आपलेच खिशाची बचत करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी थोडं लक्ष द्यावं लागेल. वॉचमॅनला जर कोणी आपल्या गेस्टनी विचारलं कुठे चालला तर आपल्या गेस्टला राग येत असतो, पण त्या गेस्टला आपणच समजून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्ही ही सिस्टीम केलेली आहे. आणि मग दुसऱ्या श्रीमंत सोसायटीमध्ये, मोठ्या सोसायटीमध्ये जायचं असेल तर तिथं सही केल्याशिवाय आतमध्ये कोणाला सोडलं जात नाही. मग आपण सुद्धा ते केलं पाहिजे. गेस्टनी पार्किंग मध्ये आपल्या केली पाहिजे. अशा स्वरूपाचे अनेक त्या ठिकाणी स्वच्छतेचे नियम. अलीकडच्या कालखंडामध्ये स्वच्छतेला देवता मानलं गेलं. कोरोनाने आपल्याला हे सर्व शिकवलं आणि त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. गाडगे बाबांनी हा संपूर्ण भारत देशाला संदेश दिला. हातात झाडू घेऊन झाडत होते गाव, खरा संत होते डेबोजे त्याचे नाव. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हा संदेश देऊन गेले आणि जगा वेगळे संत माझे गाडगे बाबा होऊन गेले. कारण ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये जात असतो किंवा ज्या सोसायटीमध्ये जात असतो, ज्या ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण होत असेल त्या ठिकाणी भगवंत असतो. हे 10 दिवस सोडून या ठिकाणी आपण बसत नाही. आपण या ठिकाणी का बसलोय? कारण गणराया आपल्यासाठी स्थापन झालेले आहे. म्हणून ज्या ठिकाणी असं नामस्मरण असेल, ज्या ठिकाणी देव असेल, त्या भूमीला त्या ठिकाणी देवत्वाची भूमिका येत असते. म्हणून एक अंधभक्त ज्या वेळेस गणेशाचं दर्शन घेण्यासाठी चिंचवड देवस्थानचा असणारा कुठला गणपती, त्या गणपतीचं नाव काय? चिंचवडच्या गणपतीचं नाव काय? हा, कुठला सांग मला, सांगा. रुद्र कुठला? चिंचवडचा कुठला गणपती? चिंचवडचा मोरया गणपती. चिंतामणी कुठला? कुठल्या गावचा? मोरगावचा. रांजणगावचा कुठला? रांजणगावचा महागणपती. नुसत्या टीव्हीच्या मालिका बघू नका, हे पण थोडं पाठ करा, कारण जवळचे गणपती आपल्याला माहिती पाहिजे. त्या गणपतीच्या दर्शनाची मोठी चतुर्थीला रांग त्या ठिकाणी असते. बरेचसे जण जातात, आपली इच्छा पूर्ण झाली की कोणी जात नाही. आपल्याला अपेक्षित प्रसाद मिळाला की आपलं काम झालं ते विसरून गेलं. त्या ठिकाणी ज्या वेळेस चतुर्थीच्या दिवशी शेवटचा प्रसंग सांगतो. तुम्हाला जशी भूक लागली तशी मला पण त्या ठिकाणी लागलेली आहे, कारण भजनानंतर भोजन झालं पाहिजे. त्या चतुर्थीच्या रांगेमध्ये अनेक भक्त उभे होते. त्याच्यामध्ये एक अंध भक्त उभा होता. सगळ्यांना प्रश्न पडला की आपण आता मंदिरामध्ये गेल्यानंतर गणेशाचं दर्शन घेणार आहोत. हा अंध भक्त मंदिरामध्ये गेल्यानंतर तो गणेशाचं दर्शन घेऊ शकणार नाही. म्हणून न राहून त्या ठिकाणी एक भक्त त्या अंध भक्ताला विचारतो, नीट लक्ष द्या. अंध भक्ताला विचारतो, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर गणेशाचं दर्शन घेणार आहे. तुम्ही तर मंदिरामध्ये गेल्यानंतर गणेशाचं दर्शन घेऊ शकणार नाही. तुम्ही कशाला रांगेमध्ये उभे राहिला? तुम्ही घरी गेलात तरी चालेल. त्यावेळेस त्या अंधभक्ताने जे उत्तर दिलं ते अतिशय मार्मिक आहे. तो अंधभक्त त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर गणेशाचं दर्शन तुम्ही घेणार आहात, परंतु मी मंदिरामध्ये गेल्यानंतर गणेश माझ्याकडे पाहणार आहे, हेच माझं दर्शन. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी असलेला, भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव त्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असतो. कुठल्या भावनेने? त्यावेळेस ज्यांना डोळे होते त्यांना कळलं की मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण देवाकडे फक्त पाहत नाही तर देव पण आपल्याकडे पाहतो. याचं विस्मरण ज्यांना डोळे आहेत त्यांना झालेलं होतं. म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये आता CCTV लावण्याची गरज पडली.
कारण विसरून गेले, देव आपल्याला पाहतो हे विसरून गेले. म्हणून भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव त्या ठिकाणी, कारण ओंकार प्रधान रूप गणेशाचे ही भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून जीवनामध्ये ज्याला समाज जिंकायचा आहे त्याचं बोलणं गोड असलं पाहिजे. ज्याला समाज जीवन जिंकायचं आहे त्याचं गोड बोलणं असलं पाहिजे. ज्याला शत्रू जिंकायचं आहे त्याच्या जीवनामध्ये कपट असलं पाहिजे. ज्याला मित्र जिंकायचा आहे त्याच्या जीवनामध्ये सत्य असलं पाहिजे. आणि ज्याला देवाला जिंकायचंय, ज्याला देवाला जिंकायचंय त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. कारण निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये ही भूमिका साधू संतांनी सांगितलेली आहे. म्हणून जीवाला आवड धनाची असते, देवाला आवड भक्तांची असते आणि साधू संतांना आवड देवाच्या रूपाची असते. म्हणून तुकोबराय म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपणा सर्व ज्येष्ठ श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि लांबलेल्या प्रवचन रूपी सेवेचा या ठिकाणी समारोप करतो. पुंडलिक वरदान. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. हर 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 हर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपती बाप्पा. या प्रवचन रूपी सेवेचा समारोप आपण पसायदानाने करणार आहोत. ज्यांनी पादत्राणे काढली नाही, पायातील पादत्राणे काढली नाही, त्यांना विनंती, आपले शूज असतील, सँडल असतील ते आपण दूर करावेत. पसायदानाच्या माध्यमातून आपण गणेशाला त्या ठिकाणी विनंती करणार आहोत की आम्हाला सुखी ठेव का दुःखी ठेव, आपल्याला सुखी ठेव. आमच्या जीवनामधनं पाप झालं पाहिजे का पुण्य झालं पाहिजे, काय झालं पाहिजे? म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे व्हावे. सर्वांना जोडायचे आणि नाही बसून. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोनी मज द्यावे कसाय दाणे, जे कळांची व्यंकटी सांडो. विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछिल तो ते लाव. प्राणी जात वर्षते सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनुवर्त भूमंडळी भेटूता भूता, चला कल्पतरुची आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोल तेजे अर्णव. पियुषांचे चंद्रमेचे आलांचन, मार्तंडचे तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी ती लोकी, भजिजो आदि पुरकी. अखंडित आणि ग्रंथ उपजीवे, विशेष लोकीये. दृष्टांदृष्टिजे ओवावी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. आहोईल धान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या. हरि ओम. शांती शांती शांती.